आश्चर्यच वाटतोय कारण की हा जिकडे आता बिबट्या आल्या ज्या बिल्डिंग मध्ये ह्या 3 किलोमीटर पेरीफेरीवर सगळं शहरी भाग आहे, मोठे मोठे टावर आहे, बिल्डिंग आहे, मोठे रस्ते आहेत. या रस्त्यांना इथपर्यंत आला म्हणजे रात्री कोणी बघितलं नाही, काय दिवसात कोणी बघितलं, हा एक आश्चर्याचा प्रश्नच आहे की इथपर्यंत पोहोचला तरी कसं पोहोचला. परंतु ठीक आहे, आता त्याला फायर ब्रिगेड आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट आलेले आहे. फायर ब्रिगेडने जे घरात बिबट्या आता आहेत त्याला लॉक केला बिबट्याला आणि बेडरूम मधनं ते ग्रिल कापून सर्वांना बाहेर काढलेलं आहे आणि नक्कीच आता फॉरेस्ट डिपार्टमेंटला पकडतील. सर गेले 2 तास झाले फॉरेस्टवाले आले नव्हते, आता फॉरेस्टवाले आले नाही. आतापर्यंत 4 जणांवरती त्यांनी हल्ला केलेला आहे. आता या लोकवस्तीमध्ये असं जर नाही नाही, 4 जणांचा जो हल्ला झालेला आहे त्या घराचा शिरण्याचा अगोदरची गोष्ट आहे. घरात गेल्यानंतर त्या घरात त्याला लॉक करून सगळे बेडरूम मध्ये गेले. परंतु फॉरेस्ट डिपार्टमेंट सुद्धा हे सरप्राईजच असणार आहे की शॉकिंग असेल, सरप्राईज नाही की एवढ्या 3 किलोमीटर पेरीफेरीमध्ये आम्हालाही आमचं लहान वयापासून आम्ही इकडे अशा प्रकारचा कधी साप पण खूप रेअरली येतात. हा बिबट्यात आला म्हणजे आश्चर्यच आहे आणि नक्कीच त्याबद्दलही नंतर एकदा हे कारवाई झाल्यानंतर बिबट्याला पकडल्यानंतर ह्याचा सुद्धा शोध घेऊ की एवढा वेळ का लागला. सर भविष्यामध्ये वन विभागाच्या मंत्री तुमच्या पक्षाच्या ह्याच्यावरती काय उपाययोजनासाठी तुम्ही वन नाही, 100% कारण की बिबट्याचा आपण आतापर्यंत गावात किंवा आदिवासी पडात ऐकत होता, पण हा शहरी भागात तर एकदम आश्चर्य सरप्राइझिंग आहे आणि शॉकिंग आहे की शहरामध्ये असं होऊ शकतो. नक्कीच आता ह्या ज्या भागात मिळाला असेल कॅमेरा फुटेज तपासून कुठून आले त्याच्याबद्दल काळजी नक्की घेतली जाईल. धन्यवाद.